राजविद्या कोणासाठी काय मिळती? आता मुक्ती तर मिळतीच, जन्म मरणाच्या तर पार जाते, याच्याबद्दल संशयच नाही. पण संसारिक आईला सुद्धा राजविद्येचा, ब्रह्मविद्येचा, पंचीकरणाचा फायदा होतो. याच्यासाठी तरी सर्वांनी पंचीकरण ग्रंथ श्रवण करा. पण देव सांगतात की ही विद्या कोणती विद्या? राजविद्या. नुसती राजविद्याच नाही, राजगुह्य, गुह्यातलं गुह्य, त्याला राजगुह्य म्हणले. की जेवढ्या गोष्टी गुह्य आहेत, काही गोष्टी गुह्य असतात, काही गोष्टी प्रगट असतात आणि काही गोष्टी गुह्य असतात. गुह्य गोष्टी ज्या असतात त्या गुह्य गोष्टी इतरांना कोणी सांगत नसतात. व्यवहारात जर पाहायला गेलं तर गुह्य गोष्टी जास्तीत जास्त मायलेकीत जास्त चालत असतात. त्या नात्यात गुह्य गोष्टीचा काय असतो? जास्त उजर असतो, दुसरीकडे नाही. दुसरी गोष्ट, गुह्य गोष्टी चालत असतात